बरं आता माझ्याकडे टाइम नाही. जी दौलत तुमचा बाप माझ्यापाशी सोडून गेला ती दौलत तुम्हाला तिघाला वाटून देणार. माझ्याकडे 3 वस्तू आहेत. मरायच्या आधी मी तुम्हाला तिघाला देणार. दौलत आणि घर. माझं नशीब. सांगा लवकर कोणाला काय काय घ्यायचं तर. मी तर दौलत घेणार. मी तर प्रॉपर्टी घेणार. आई मला दौलत नाही पाहिजे, प्रॉपर्टी सुद्धा नाही पाहिजे, मला फक्त तुपला आशीर्वाद पाहिजे. बरं तुम्ही 2 जण जा. पोरा मी काय म्हणते तर ऐक. आई आई काय झालं? उठ ना आई. अरे ह्योलेच पागल निघला, याच्या हातात काहीच नाही आलं. हॅलो, कामावाले येणार होते, काय झालं? हा द्या मग लवकर पाठवून. ठीक आहे, 2 मिनिटामध्ये यायला लागले वाटतं. चल लवकर चल लवकर. पण मालकाने आटाची दौलत द्यालता ना. अरे ते मालक तिथं उभा आहे, ज्यांना आपल्याकडून काम करून घ्यायचं होतं. मालक 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 आम्हाला त्या ठेकेदारनं पाठीलं, तुम्हाला आमच्याकडून काम करून घ्यायचंय ना. मालक सांगा पटकन काय काम आहे ते. 150 एक्स्ट्रा द्या, पण तुमचं काम आम्ही चांगलं करून देऊ. हे बघा, ही जमीन मी सगळी घेतलेली आणि इथं हे हरभर आहे, हे तुम्हाला खुरपाचं आहे. मालक तुम्ही जे काम सांगताना ते काम करून देऊ. जोपर्यंत दुसरं लेबर येत नाही तोपर्यंत आम्ही इथं बसून राहतो. भैया तुम्ही दोघं? राहुल तू? भैया तुमच्या दोघाकडे लय पैसा होता आणि तुम्ही दोघं कामाला कोण आले? राहुल आमच्याकडे लय पैसा होता, पण आम्ही त्याच्यावर लय आईस केली. जेव्हा आमच्या पैसे अर्धे पैसे राहिले होते तेव्हा आम्ही विचार केला की काहीतरी काम करावं. आम्ही दोघांनी बिझनेस टाकला, पण तो फेल गेला. राहुल तू असं काय केलं की तू 5 वर्षामध्ये एवढा श्रीमंत झाला? जेव्हा आई गेल्याच्या नंतर मी घरी गेलो, माझ्यापाशी 1 रुपया सुद्धा नव्हता, पण आईने दिलेली लय मोठी गोष्ट होती, ते म्हणजे आईचा आशीर्वाद. तुमच्या लक्षामध्ये आहे का माझ्या कानामध्ये आईनं काय सांगितलं होतं? तर त्याच्यामुळे माझ्याकडे एवढी दौलत आहे आणि जमीन आहे. राहुल काय आशीर्वाद द्यालता आईना, आम्हाला तरी सांग. आईनं मला असा आशीर्वाद द्यालता, पोरा काय झालं तरी चालन, देवाची भक्ती सोडू नको. बस त्याच आईच्या आशीर्वादामुळं माझं चांगलं झालं. आणि हा मी फक्त देवाचं करीत राहिलो, त्यामुळे मला यश आलं. पण राहुल आम्ही आई वडिलाची धन